नमस्कार सर्वांना। पक्ष पंधरवाडा संपत आला की नवरोत्सव सुरू होतो। देवीची आराधना, गरबा, दांडिया याशिवाय नवरात्रीमध्ये आणखी उत्साह वाढवणारी एक गोष्ट असते ती म्हणजे नवरात्रीचे रंग। याचा महिलांमध्ये प्रचंड उत्साह असतो आणि या निमित्ताने प्रत्येक रंगाची साडी एकदा नेसून होते, याचा आनंदही असतो। म्हणूनच आता नवरात्रीच्या कोणत्या माळेला कुठल्या रंगाची साडी नेसायची ते पटकन आज पाहूया। नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा म्हणजे 15 सप्टेंबरचा रंग आहे पांढरा। नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशीचा रंग आहे लाल। छान लाल बुंदा रंगाची साडी नेसून या दिवशी तयार व्हा। 24 सप्टेंबर रोजी येणाऱ्या तिसऱ्या माळेचा रंग आहे निळा। शांतता, अथंगता याचं प्रतीक असणारा निळा रंग अनेकींचा आवडीचा असतोच। चौथ्या माळेचा रंग आहे पिवळा। पिवळा रंग म्हणजे तेजाचं प्रतीक, समृद्धी, संपन्नता याचं प्रतीक म्हणजेच हिरवा रंग। तुमच्याकडे असणारी हिरवी साडी नवरात्रीच्या 5व्या माळेला म्हणजेच 16 सप्टेंबरला नेसण्यासाठी तयार ठेवा। नवरात्रीच्या 6व्या दिवसाचा रंग आहे ग्रे किंवा करडा। एरवी ग्रे कलरची साडी अनेकींना आवडत नाही, पण नवरात्रीच्या निमित्तानं मात्र ती अनेक जणी हौशीने घेतात आणि नेसतात। ग्रे रंगानंतर नंबर येणार आहे तो केशरी रंगाच्या साडीचा। लाल आणि केशरी या दोन रंगांमध्ये गल्लत करू नका। तुमच्याकडे केशरी रंगाची साडी नसेल तर ती आताच घेऊन टाका। बहुतेक जणींच्या आवडीचा मोरपंखी रंग येतो नवरात्रीच्या 8व्या माळेला म्हणजे 29 सप्टेंबरला। गुलाबी रंगाची साडी शेवटच्या दिवशीसाठी राखून ठेवा। यंदा नवरात्रीच्या 9व्या माळेचा रंग आहे गुलाबी। आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। टिल देन बाय।